मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी म्हणलं होतं की जळगावचे किंग गिरीश महाजन ठरले, तसंच आता रायगडचे धुरंधर सुनील तटकरे ठरलेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सुनील तटकरे यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं बोललं जात आहे. कारण तटकरे विरुद्ध गोगावले असा संघर्ष विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही उभं राहील अशी चर्चा होती. दोन्ही नेत्यांमधली मतभेद पुन्हा उफाळून आले होते. मात्र हे मतभेद अतिशय शांतपणे आणि संयमाने दूर करण्यात आल्याचं दिसून येते. यामुळे बंडखोरीची शक्यता जवळपास संपुष्टात आली असून अनिकेत तटकरे यांच्या आमदारकीचा मार्गही मोकळा झाल्याचं बोललं जाते. आणि यामागं सुनील तटकरे यांचे मोठे प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. रायगड विधान परिषद निवडणुकीची नेमकं समीकरण काय? तटकरे आणि गोगावले यांच्यामधील वाद कसा मिटला? अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीमागील राजकीय गणित काय आहेत? तसेच जुईली दळवे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळते. इथं कोणता मास्टर स्ट्रोक तटकरेंनी चालवलाय? या सगळ्याबद्दलच या प्रश्नावर आणि रायगड विधान परिषदेच्या राजकीय घडामोडींवर या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. सगळ्यात पहिला मुद्दा असा की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाकडे पाहिलं तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्हीचीही बऱ्यापैकी ताकद आहे. त्यात ही शिवसेनेची इथं जास्त ताकद आहे. यंदाच्या जर स्थानिकच्या निवडणुका पाहिल्या तर त्यांचे नगरसेवक जास्त निवडून आलेत. त्यामुळे या महायुतीत हा मतदारसंघ कुणाला मिळणार यावरून सुरुवातीला मतभेद होते. अशात तटकरे विरुद्ध गोगावले हा वाद पुन्हा समोर आला. खरं तर महाराष्ट्रात सर्वात चर्चेत असलेला रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद याच दोघांच्या वादामुळे सुटलेला नाहीये. आणि त्यातच आमदारकीच्या वादाची भर पडली. कारण भरत गोगावले यांना आपले पुत्र विकास गोगावले यांना राजकारणात आणायचं होतं. त्यांना आमदारकीचं तिकीट द्यायचं होतं. दुसरीकडे यापूर्वी अनिकेत तटकरे म्हणजे सुनील तटकरे यांचे पुत्र या मतदारसंघातून आमदार राहिलेत आणि सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी द्यायची होती. खरं तर आपल्या कुटुंबातील पुढच्या पिढीला राजकारणात आणण्यासाठी सगळेच नेते प्रयत्न करतात. या विधान परिषदेच्या निवडणुकीतही ते मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं. असो, तो आपला मुद्दा नाहीये. त्यानंतर मग अनिकेत तटकरे की विकास गोगावले, कुणाला उमेदवारी दिली जाणार आणि कुणाला हा मतदारसंघ सोडला जाणार यावर चर्चा सुरू असताना इथं एक स्ट्रॅटेजी आखली गेली. ज्या पालकमंत्री पदाचा वाद इतके दिवस सुरू आहे त्यावर तोडगा काढण्यात आला असं म्हणलं जाते. कारण ते पालकमंत्रीपद तटकरेंना हवं होतं आणि भरत गोगावले यांनाही हवं होतं. आणि मात्र त्याचा त्याग त्यांनी आपल्या मुलाला आमदारकी मिळवून देण्यासाठी केला असं सांगितलं जाते. शिवसेनेने मग इथंच डाव टाकला आणि मागणी केली की जर अनिकेत तटकरे यांना आमदारकी द्यायची असेल तर राष्ट्रवादीला ही जागा द्यायची असेल तर रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना द्यावं. त्यामुळे विकास गोगावले आणि भरत गोगावले यांनी माघार घेतली असं सांगण्यात येतं. आता माघार घेतल्यानंतर खरंच त्यांना पालकमंत्रीपद दिलं जाईल का किंवा खरंच अशी तडजोड झाली आहे का, याबाबत अजूनही शंका उपस्थित केल्या जातात. मात्र तटकरेंनी गोगावलेंना या प्रकारे बाजूला सारलं असं म्हणता येईल. म्हणजेच एक महत्वाची अडचण दूर झाली. या पालकमंत्री पदाबाबत गोगावले यांना विचारलं असता वरिष्ठ योग्य ते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया परत गोगावलेंनी विकास गोगावले देत आहेत. अशा शिवसेनेनं दुसरीकडे एका नेत्याने इथं दावा सांगितला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे शिवसेना आणि तटकरे यांच्यातील वाद पुन्हा डोकं वर काढताना दिसून आला. अशात इथं हा वाद असतानाच महेंद्र थोरवे जे नेहमीच तटकरेंवर टीका करतात तेच अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित असल्याचं दिसून आलं. म्हणजेच कालपर्यंत तटकरेंवर जहरी टीका करणारे, वेगवेगळ्या स्तरावर तटकरेंवर तोफ डागणारे आणि प्रश्न उपस्थित करणारे महेंद्र थोरवे तटकरेंच्या मुलाचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहिल्यानं सगळ्यांचेच डोळे विस्फारले होते. आणि महेंद्र थोरवे यांना शांत बसण्यासाठी किंवा महेंद्र थोरवेंचे कान टोचण्यात आले होते असंही सांगितलं जातं. म्हणजे एकीकडे विकास गोगावले यांनी कोणतीही ठाम भूमिका घेतली नाही, त्यामुळे ते स्पर्धेतून बाद झाले. दुसरीकडे जुईली दळवे यांनी थेट आव्हान देत उमेदवारी अर्जच भरला आणि यावेळी त्यांनी राष्ट्रवादीसह तटकरे यांच्यावर आरोपही केले. आपण अर्ज मागं घेणार नाही असंही त्यांनी सांगितलं होतं. तसेच पालकमंत्री पदावर शिवसेनेचाच दावा असल्याचंही सांगत त्यांनी तटकरेंवर टीका केली होती. त्यामुळे हा राजकीय वाद निवडणुकीत पाहायला मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता जुईली दळवे यांनी देखील
माघार घेतल्याचं समजतंय. कारण जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तटकरे यांनी पुन्हा एकदा आपली सूत्र हलवली होती. आणि मग काय, मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात एक्सप्रेस टॉवर मध्ये कोकणातील शिंदे सेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीचा धर्म पाळला पाहिजे अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं सांगितलं जाते. त्यानंतर महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं समजते. म्हणजेच रायगडमध्ये एकनाथ शिंदे यांचा दौरा होणार होता आणि एकनाथ शिंदेच्या या दौऱ्यानिमित्तानं त्यांचं हेलिकॉप्टर रायगडमध्ये उतरण्यापूर्वीच दळवी यांनी हा निर्णय घेतलाय. दौऱ्यापूर्वीच दळवी यांनी हा अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कान टोचल्याची ही चर्चा आहे. महेंद्र थोरवे यांनीही आपली तलवार मान केली. कारण यापूर्वी बघा, भरत गोगावले यांनी आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी आक्रमकता दाखवली आणि तेव्हा तटकरेंनी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती आणि मग शिंदे आणि भरत गोगावले यांची समजूत काढल्याचं बोललं जाते. मग या सगळ्या घडामोडी तुम्हाला सांगण्याचं कारण काय? तर या सगळ्या घडामोडीतून एक स्पष्ट होतं, ते म्हणजे रायगडचे धुरंधर सुनील तटकरे ठरतात. कारण त्यांनी आपल्या मुलासाठी कोकणची उमेदवारी खेचून आणली. शिवसेनेची ताकद असलेल्या मतदारसंघात भरत गोगावले यांना आपल्या मुलासाठी ठाम राहता आलं नाही. आपल्या मुलाचा हट्ट पूर्ण करता आला नाही. ते आक्रमक असतानाही त्यांना पक्षाचा आदेश पाळावा लागला आणि विकास गोगावले यांना आमदारकीला मुकावं लागलं. दुसरीकडे महेंद्र थोरवे यांनीही आपली तलवार मान केली आणि आता जुईली दळवे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे रायगडमध्ये सब कुछ सुनील तटकरे असं चित्र सध्या निर्माण झालंय. आता उमेदवारी अर्ज मागे घ्यायची शेवटची तारीख 4 जून आहे. यामध्ये अजून कोणी बंडखोर केलेले नेते असतील तर ते माघार घेतील का, किंवा मग ते स्पर्धेत आहेत किंवा नाहीत हे समजतच नाहीये. मग अशा वेळी आता ते स्पर्धक ठरले तर तटकरे कोणती खेळी करतील? शिवाय दळवी, थोरवे, भरत गोगावले हे राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांच्यासाठी काम करतील का, किंवा किंबहुना फक्त तटकरे यांचंच काम करणं अनिकेत तटकरेंना विधान परिषदेच्या आमदारकीपर्यंत घेऊन जाऊ शकतं? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.